वडील असं नाही कोणी नातेवाईक पोरायचं राहीन काय नोकरीनं तर गेलाच बरोबर आहे हां. साधारणतः सकाळी 12 वाजता चाइल्ड हेल्पलाईनला एक माहिती प्राप्त झाली की एक आश्रम शाळेमध्ये काही मुलांसोबत अत्याचाराची घटना झालेली आहे. त्याची माहिती मान्य जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सरांना देण्यात आली. त्यांनी तातडीनं निर्देश दिले की सदर घटनास्थळी जाऊन व्यवस्थित माहिती घेऊन अहवाल सादर करावा. त्यानुसार आम्ही कोंढाई पोलीस स्टेशन हद्दीतील काटोल तालुक्यातील एका आश्रमशाळेमध्ये व्हिजिट केली. त्या भेटीदरम्यान आम्हाला असं लक्षात आलं की काही मुलं जे निवासी प्रवेशशाळेमध्ये दाखल आहेत असे 2 मुलांवर अत्याचार, एक मुलावर अत्याचार झाल्याचा प्रयत्न आहे आणि एका मुलावर अत्याचार झालेला आहे, लैंगिक अत्याचार. या सगळ्या बाबतीत आम्ही कोंढाई पोलीस स्टेशनच्या बाबतीत माहिती देऊन तिथे FIR नोंदण्याचं कारवाई केली. त्यानुसार पुन्हा पण आम्ही मुलांचे स्टेटमेंट नोंदवत आले. तर एक अल्पवयीन मुलगी तिने सांगितलं की माझ्यासोबत पण गैरकृत्य करण्यात आलेलं आहे. त्यानुसार तातडीने आम्ही स्टेटमेंटची कॉपी आणि माहिती पोलिसांना दिली. त्यात अतिरिक्त त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झालेला आहे. हा जो व्यक्ती आहे हा निवासी आश्रमशाळेमध्ये सेवक या पदावर कार्यरत असून त्यांनी काल ती रात्री संध्याकाळी घटना घडली. ज्या अधीक्षकांना माहिती प्राप्त होताच त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पुढील कारवाई आता कोंढाई पोलीस स्टेशन करत आहे.